आई, आज जरा यायला उशीर होऊ शकतो. 2 ऑपरेशन्स आहेत. बरं ठीक आहे. अरे पण सिद्धेश, माझं जरा ऐक ना. तुझ्या आत्याने मला एक कल्पना सुचवली. वधूवर सूचक मंडळाचा पत्ता पाठवलाय. तिथे फक्त जा आणि नोंदणी करून ये. मला एक कळत नाहीये, तुम्ही दोघी माझ्या लग्नाची इतकी घाई का करताय? अरे का म्हणजे एवढा शिकलास, डॉक्टर झालाय, लग्नाचं वय निघून जाते म्हटल्यावर लग्नाचा विचार करायला नको का? ते काही नाही. तू एक काम कर, वधूवर सूचक मंडळात जा आणि नोंदणी करून ये. एक्सक्यूज मी, या ना. मी डॉक्टर भट्टाचार्य. नोंदणीसाठी? बस. कालच तुमच्या आत्याने फोन केला. हो हो. मी तुम्हाला काही फॉर्म देते. मला हा फॉर्म भरून. शुअर. आणि काही कळलं नाही तर विचार. मॅडम, हे वधूपासून अपेक्षा? हां, म्हणजे तुम्हाला वधूकडून काही अपेक्षा, तिने जॉब करणं, तिचं शिक्षण. त्या तशा फारशा काही वेगळ्या अपेक्षा नाही आहेत. दिसायला गोरी सावळी तरी असेल तरी ठीक आहे. आणि माझ्या एवढी शिकलेली नसेल पण सुशिक्षित पाहिजे. आणि हो, घरकामामध्ये बाकी चपळ पाहिजे. आणि जेवणाच्या बाबतीत व्यवस्थित पाहिजे. तुमचा फॉर्म भरून झाला ना, तर इथे खाली तुम्हाला आणखीन काही वेगळ्या अपेक्षा त्याही लिहा. म्हणजे कास्ट वगैरे. नाही नाही, आय मीन माझ्यासारख्या क्वालिफाईड प्रोफेशनलने, आय मीन आय एम अ डॉक्टर, आणि एका डॉक्टरला जातीपातीबद्दल विचार करणं योग्य दिसत नाही मला. तुमच्यासारखा विचार देशातील सगळ्या माणसांनी केला ना, तर जगातील जात नष्ट व्हायला फारसा वेळ नाही लागणार. हो, ते तर आहेच. आणि मॅडम, जरा लवकर काहीतरी बघता आलं तर बघा, कारण आईची खूप घाई चालू आहे. हो, आमचं कामच आहे. कळवतो. चला येऊ मॅडम. थँक्यू. ओके. मॅडम, एक गोष्ट जरा आवर्जून मेन्शन करा. कोणती? SC ST क्षमस्व. थँक्यू. धर्म माणसासाठी आहे की माणूस धर्मासाठी? तेच कळत नाही.